ओके. महागाई आणि बेरोजगारी यांच्यामध्ये असलेला विरोधाभास, इन्फ्लेशन अँड अनएम्प्लॉयमेंट ट्रेड ऑफ, फिलिप्सचा वक्र. ओके, याला फिलिप्सचा वक्र काय म्हटलंय, तर हा जो ट्रेड ऑफ आहे तो पहिल्यांदा, किंवा हा या दोघांमध्ये असणारा जो विरोधाभास आहे तो पहिल्यांदा A.W. फिलिप्स या युरोपियन अर्थशास्त्रज्ञाने दाखवून दिला. या दोन चलांमध्ये ट्रेड ऑफ कशा प्रकारे आहे आणि दोन्ही चलं एकमेकांच्या विरोधात कशा प्रकारे काम करतात हे पहिल्यांदा A.W. फिलिप्स, ओके, या अर्थशास्त्रज्ञाने दाखवून दिलं. ओके, म्हणून याला फिलिप्स त्यानं जो वक्राच्या माध्यमातून हे जे दाखवलं, ओके, ज्या वक्राच्या माध्यमातून त्याने हे दाखवून दिलं त्यामुळे त्या वक्राला A.W. फिलिप्स या नावानं, किंवा फिलिप्स कर्व म्हणजे फिलिप्सचा वक्र या नावाने ओळखलं जातं, किंवा नावाने दर्शवला जातो. आता हे कसं होतं हे समजून घेण्यापूर्वी फिलिप्सनं जी सुरुवातीला मांडणी केली ती आपण समजावून घेऊया. ओके, फिलिप्सनं 1957 मध्ये सुमारे 100 वर्षाच्या कालखंडामधला अमेरिकेमधली आकडेवारी विचारात घेतली. ओके, प्रामुख्याने वेतन दरामधली वाढ आणि अनएम्प्लॉयमेंट या दोन चलांच्या संदर्भातली आकडेवारी त्यानं विचारात घेतली आणि त्याने ही दोन्ही चलं आकृतीच्या सहाय्यानं त्या दोन्ही चलांची मांडणी केली. ओके, म्हणजे अनएम्प्लॉयमेंटचे बिंदू आणि वेतन दरामधल्या वाढीचे बिंदू, ओके, या दोघांची मांडणी केली. आणि त्यामुळे या ही जी मांडणी ज्यावेळेला केली त्यावेळेला त्याला असं आढळलं की ज्यावेळेला उच्च वेतन दर असतो त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट कमी असतो. म्हणजे अशा प्रकारे त्याने मांडणी केली. ओके, ज्यावेळेला उच्च वेतन दर असतो त्यावेळेला समजा उभ्या अक्षर आपण वेतन दरामधली वाढ घेऊया. ओके, डेल्टा डब्ल्यू. ओके, आणि इथे आपण अनएम्प्लॉयमेंट घेऊया. ओके, तर त्याला असं आढळलं, त्याने हे दोन्ही बिंदू अमेरिकेच्या संदर्भातले दोन्ही बिंदूंची स्थापना केली. ओके, या दोघांच्या कोरिलेशनचे बिंदू, आणि त्याला असं आढळलं की ज्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये वेतन दर वाढीचा दर उच्च असतो तेव्हा अनएम्प्लॉयमेंट रेट कमी असतो, आणि ज्यावेळेला वेतन दर वाढीचा दर कमी असतो त्यावेळेला अनएम्प्लॉयमेंट रेट जास्त असतो. आता हे कसं घडतं याचं स्पष्टीकरण शोधताना त्याच्या असं लक्षात आलं की ज्यावेळेला वेतन दर वाढीचा दर चांगला असतो, ओके, लोकांना वाढत्या दरानं वेतन मिळत असतं, तेव्हा अधिकाधिक लोक कामावर जाण्यासाठी तयार असतात, अधिकाधिक लोक कामं करण्यासाठी तयार होतात, अधिकाधिक लोक त्या वाढत्या वेतन दराचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी तयार होतात आणि काम करायला इच्छुक असतात, आणि त्यामुळे अधिकाधिक लोक रोजगारामध्ये येतात, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमधला जो बेरोजगारीचा दर आहे हा दर कमी होतो. ओके, त्यामुळे या उलट ज्यावेळेला वेतन दरामधली वाढ कमी असते, ज्यावेळेला वेतन दरामधली वाढ कमी होत असते, की कमी दरानं वेतन दर वाढत असतो, त्यावेळेला बेरोजगारीचा दर जास्त असतो. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला वेतन दरामधली वाढ कमी कमी व्हायला लागते किंवा फारसं वेतन वाढवून मिळत नाही उद्योजकांकडून किंवा मालक वर्गाकडून, तेव्हा लोकांचा काम करण्याची जी इच्छा आहे ती कमी होते. त्याचबरोबर नवीन जॉबसाठी किंवा नोकऱ्यांसाठी जी आवश्यक स्वरूपाची कौशल्य प्राप्त करण्याची गरज असते ती कौशल्य प्राप्त करण्याकडे सुद्धा लोकांचा कल नसतो. ओके, आणि त्यामुळे ज्यावेळेला वेतन दर घसरतो किंवा वेतन दर घसरतो म्हणजे वेतन दर वाढीचा दर घसरतो, वेतन वाढीचा दर ज्यावेळेला घसरतो त्यावेळेला लोकांची रोजगारामध्ये येण्याचं प्रमाण कमी होतं आणि अर्थव्यवस्थेमधली बेरोजगारी वाढत जाते. अशा प्रकारचं हे रिलेशन वेतन दरामधली वाढ आणि बेरोजगारी याच्या संदर्भात फिलिप्सला आढळून आलं. ओके, त्याने हा दोघांच्या संदर्भातला एक दोन्हीची जी आकडेवारी सुमारे 100 वर्षाची आकडेवारी त्यानं कलेक्ट केली, गोळा केली.
या अनुषंगानं अमेरिकन अर्थव्यवस्थेमधली. आणि त्याची मांडणी वक्रा साहेबांनी त्याची मांडणी करून बघितली. ओके, ज्यावेळेला त्यानं तशा प्रकारची मांडणी केली त्यावेळेला त्याला हा अशा प्रकारचे एक रिलेशन त्याला आढळून आलं. A.W. फिलिप्सनं जी मांडणी केली होती, ओके, ती मांडणी एका वक्रामध्ये आपण हे दाखवू शकतो. ओके, इथे आता हा जो वक्र आहे, ओके, हा A.W. फिलिप्सनं मांडलेला ऍक्च्युअल वक्र आहे. ओके, 1928 मध्ये त्यानं 1958 मध्ये त्यानं आपला रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आणि त्या रिसर्च पेपरमध्ये त्यानं जो वक्र मांडला तो अशा प्रकारचा होता. ओके, उभ्या अक्षावर त्याने रेट ऑफ चेंज इन मनी वेज घेतलं होतं. म्हणजे जो चलनविषयक वेतन दरामधली जी वाढ आहे, ओके, ही चलनविषयक वेतन दरामधली वाढ त्याने उभ्या अक्षावर घेतली होती. आणि आडव्या अक्षरावर त्याने अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेट घेतला होता, साधारणतः 1913 ते 1948, सुमारे 41 वर्षाची आकडेवारी होती. ओके, आणि त्यावेळेला त्याला असं आढळलं होतं की हे बिंदू जे आहेत ते अशा प्रकारे हे होत जाताना दिसतात. म्हणजे डावीकडून उजवीकडे उतरत जाणारी साधारणपणे त्याच्यामध्ये कल आहे असं दिसतंय. ओके, आणि त्यानं हा एक वक्र तयार केला. या वक्रालाच फिलिप्सचा वक्र असं म्हटलं जातं. ओके, परंतु हा जो फिलिप्सचा वक्र आहे तो सामान्यतः या अशा प्रकारचा आहे. ओके, हा अशा प्रकारचा आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काही काही प्रमाणात ऋण भाग दिसतो, बरोबर ना. इथे आता उभ्या अक्षावर त्याने वाय अक्षावरची ज्या किमती आहेत त्या त्याने ऋण सुद्धा विचारात घेतलेत, -2, -3, -4 वगैरे. आणि त्यामुळे फिलिप्सचा वक्र हा या एक अक्षाला छेदून खाली जातोय. ओके, आणि हा नॉर्मल वक्र जो आहे तो अशा प्रकारचा आहे. हा फिलिप्सनं काढलेला ओरिजिनल वक्र आहे. ओके, हा त्याने दाखवलेला ओरिजिनल वक्र आहे. ओके, सामान्यतः ज्यावेळेला आपण फिलिप्सचा वक्र अभ्यासतो त्यावेळेला त्या फिलिप्सच्या वक्रामधली ही किचकटता टाळून आपण फिलिप्सचा वक्र अशा प्रकारे विचारात घेतो. ओके, की जो डावीकडून उजवीकडे उतरत जाणार आहे आणि या आडव्या अक्षाला की ज्याच्यावर आपण अनएम्प्लॉयमेंट विचारात घेतली आहे, बरोबर ना, या आडव्या अक्षाला तो एका विशिष्ट बिंदूमध्ये छेदून तो पुन्हा नकारात्मक होतोय. ओके, कारण वेतन दर नंतर अशी वेळ येते की वेतन दर सुद्धा नकारात्मक होत म्हणजे कमी झाला तर आणखीन अनएम्प्लॉयमेंट वाढतच जाणार आहे. अनएम्प्लॉयमेंट वाढीचा दर, कारण लोकांची काम करण्याची इच्छा कमी कमी होत जाणार आहे. ओके, आपल्याला हे व्यवहारामधून सुद्धा समजून घेता येईल. व्यावहारिक पातळीवर सुद्धा जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही अमुक अमुक प्रकारचा कोर्स केला, अमुक अमुक प्रकारचं कौशल्य प्राप्त केलं तर तुम्हाला एवढ्या प्रमाणात चांगलं वेतन मिळेल आणि तुम्हाला लगेच रोजगार मिळेल, तर तुम्ही त्या कौशल्य प्राप्तीसाठी लगेच स्वतःची तयारी सुरू करू शकता किंवा करता, बरोबर ना. आणि तुम्ही रोजगारामध्ये येण्यासाठी इच्छुक असता. पण जर तुमच्या असं लक्षात आलं की मार्केटमध्ये वेतन दर फारसे वाढतच नाही आहेत. ओके, वेतन दर वेतनाच्या वाढीचा दर जो आहे तो खूपच कमी आहे. ओके, किंवा वेतन दर फार स्टॅग्नंट आहेत, स्थिर आहेत, वाढतच नाहीयेत किंवा ते मायनस होत आहेत. म्हणजे इथे आता खालची या अक्षाचा खालचा भाग, ओके, मायनस होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये काय कराल तुम्ही? वेतन दर वाढत नाहीये म्हणा किंवा तो वेतन वाढण्याच्या ऐवजी कमी कमी होत चाललंय, अशा वेळेला तुम्ही तुमच्यापैकी अनेक जण कामामध्ये येण्यास इच्छुक नसतील. ओके, नवीन कौशल्य प्राप्त करावं असं देखील वाटणार नाही आणि रोजगारासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मिळवाव्यात आणि आपण रोजगारमध्ये यावं, उपलब्ध असणाऱ्या रोजगार संधी आपण टॅप कराव्यात, स्वतः उपलब्ध करून घ्याव्यात, अशा प्रकारचं तुम्ही असं तुम्हाला वाटणार नाही आणि त्यामुळे तुम्ही एक प्रकारे तुम्ही निराश होणार आणि रोजगारमध्ये यायला तयार होणार नाही. हे व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला अनुभवाशी येतं. म्हणजे आपण लॉजिकली जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारे वेतन दरामधली वाढ ही नेहमी लोकांना रोजगारामध्ये येण्यासाठी प्रवृत्त करते. लोकांना अधिकाधिक रोजगारामध्ये लोकांनी यावं यासाठी ती लोकांना पुश करत असते. ओके, आणि फिलिप्सला सुद्धा हेच आढळून आलं होतं. ओके, आता काय झालं की पुढे जाऊन फिलिप्सनं हा वक्र 1958 मध्ये प्रसिद्ध केला. त्याचा जो रिसर्च पेपर होता, संशोधन जे त्याचं होतं ते त्यानं 1958 मध्ये प्रसिद्ध केलं. आता हे प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक अर्थशास्त्रज्ञ ह्या फिलिप्स वक्राचा वेगळ्या बाजूने विचार करायला सुरुवात केली आणि फिलिप्स वक्र हे एक टूल म्हणून पुढे आलं. टूल म्हणजे साधन.
अर्थव्यवस्थेमधल्या स्थूल पातळीवरच्या काही गोष्टींचं, काही घटनांचं, विशेषतः बेरोजगारीशी संबंधित घटनांचं एक्सप्लेनेशन करण्याचं, स्पष्टीकरण करण्याचं साधन म्हणून हे एक फिलिप्स वक्र हे साधन म्हणून पुढे आलं. ओके. त्यामुळे फिलिप्स वक्राकडे साधन म्हणून पाहिलं जाऊ लागलं. आपल्याला माहिती आहे की वेतन दरामधली वाढ आणि अर्थव्यवस्थेमधली भाववाढ, इन्फ्लेशन याच्यामध्ये एक संबंध आहे. ज्यावेळेला वेतन दर वेगानं वाढत असतात किंवा वेतन दरामधली जी वाढ आहे ती इन्फ्लेशनमध्ये रिफ्लेक्ट होते, परावर्तित होते. ओके. म्हणजे ज्यावेळेला कामगार वेतन वाढवून घेतात मालकाकडून, कामगार संघटना वेतन वाढ मागतात, बरोबर ना? कामगार संघटना मालक वर्गावर दबाव टाकतात, बरोबर आहे? आणि मालक वर्गाकडून वेतन वाढवून घेतात. ज्यावेळेला अशा प्रकारची वेतन वाढ होते, त्यावेळेला ही वेतन वाढ ऑटोमॅटिकली भाववाढीमध्ये कन्व्हर्ट होते किंवा रूपांतरित होते. कारण वेतन वाढलं की तो वाढलेल्या वेतनामुळे लोकांच्या हातामधले पैसे वाढतात किंवा लोकांचं उत्पन्न वाढतं. त्यामुळे लोकांच्या हातातली खरेदी शक्ती वाढते आणि खरेदी शक्ती वाढल्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. आता खरेदी शक्ती वाढल्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढली आणि वस्तू आणि सेवांची मागणी वाढल्यानंतर तेवढ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवा लगेच तयार नसतात आणि त्यामुळे वस्तू आणि सेवा तेवढ्या तयार नसल्यामुळे, वाढलेल्या मागणीची पूर्तता करू शकेल एवढ्या वस्तू आणि सेवा तयार नसल्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात आणि महागाई होते. त्यामुळे वेतन दरामधली वाढ आणि अर्थव्यवस्थेमधली महागाई या दोन्ही गोष्टी पॉझिटिव्हली एकमेकांशी रिलेट होतात. ओके. पॉझिटिव्हली एकमेकांशी रिलेटेड, म्हणजे आपण डेल्टा आय घेतला, वेतन दरामधली वाढ ही काय, डेल्टा डब्ल्यू आहे, वेजिस. डब्ल्यू म्हणजे वेज, वेज म्हणजे वेतन दर. ओके. डेल्टा डब्ल्यू आपण घेतली आणि इन्फ्लेशनमधली वाढ आपण डेल्टा आय म्हणून घेऊया. तर या दोघांमध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. म्हणजे पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, तर दोन्ही एका दिशेने वाढतात. म्हणजे वेतन दर जर वेगाने वाढत असेल तर भाववाढ पण वेगानं होईल. कारण जेवढे वेतन वेगानं वाढत जातील, लोकांच्या हातामधले पैसे तेवढे लोकांच्या हातामधली खरेदी शक्ती वाढत जाईल आणि लोकांच्या हातामधली खरेदी शक्ती वाढली की ऑटोमॅटिकली वस्तू आणि सेवांची मागणी वाढणार आहे आणि वस्तू आणि सेवांची मागणी वाढली की महागाई वाढणार आहे. हे आपोआपच होत राहील, हे आपोआपच होत जाईल. ओके. आणि त्यामुळे या दोघांमध्ये एक रिलेशन असल्यामुळे काही अर्थशास्त्रज्ञांनी हा जो फिलिप्सचा वक्र, ओरिजिनल फिलिप्सचा वक्र होता, तो ओरिजिनल फिलिप्सचा वक्र किंवा मूळ फिलिप्सचा वक्र जो होता, तो वेतन दरामधली वाढ आणि बेरोजगारी यांच्यामधला संबंध स्पष्ट करण्यासाठी वापरला. ओके. म्हणजे इथे लक्षात घ्या, एडब्ल्यू फिलिप्सनं जो मूळ वक्र मांडलाय तो वेतन दरामधली वाढ, ओके, वेतन दरामधली वाढ आणि बेरोजगारी यांच्यामधला संबंध सांगणारा फिलिप्स वक्र मांडला एडब्ल्यू फिलिप्सनं. त्याने काही बेरोजगारीचा आणि महागाईचा संबंध दाखवला नव्हता. ओके. नंतर काही अर्थशास्त्रज्ञांनी पुढे जाऊन हे फिलिप्स वक्र हे एक साधन म्हणून वापरताना याचा उपयोग भाववाढ किंवा महागाई आणि बेरोजगारीमधली वाढ या दोघांच्या अनुषंगाने सुद्धा करता येईल, किंवा दोघांमधला सहसंबंध दाखवण्यासाठी करता येईल. हे अनेक अर्थशास्त्रांचं लक्ष लागून तशा प्रकारे त्या दृष्टिकोनातून सुद्धा फिलिप्स वक्राची मांडणी केली जाऊ लागली. ओके. त्यामुळे आजही आपण ज्यावेळेला फिलिप्सचा वक्र म्हणून ज्यावेळेला विचारात घेतो, त्यावेळेला तो मूळचा फिलिप्सचा वक्र आपण विचारात घेत नाही, की जो वेतन दरामधली वाढ आणि बेरोजगारीमधली वाढ किंवा बेरोजगारी यांच्यामधला संबंध दर्शवतो. हा फिलिप्सचा वक्र आपण विचारात घेत नसून जो पुढे जाऊन फिलिप्सच्या फॉलोअर्सनी किंवा फिलिप्सच्या पाठीराख्यांनी, त्याच्या विचारांना मानणाऱ्या इतर अर्थशास्त्रज्ञांनी जो वक्र मांडला, तो वक्र की जो भाववाढ आणि बेरोजगारी यांच्यामधला संबंध दाखवतो, हा वक्र आपण विचारात घेतो. ओके. आता हा जो फिलिप्सचा वक्र आहे की जो भाववाढ आणि बेरोजगारी किंवा महागाई आणि बेरोजगारी यांच्यामधला संबंध दाखवतो, हा संबंध सुद्धा निगेटिव्ह कोरिलेशन आहे. ओके. म्हणजे काय, तर ज्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढीचा दर उच्च असतो, समजा हा हा वक्र आहे, हा जो वक्र जो फिलिप्सनं मूळ वक्र दाखवलाय, तोच वक्र या दोघांमधलं रिलेशन दाखवण्यासाठी वापरला जातो. ओके. काही वेगळा वक्र काढण्याची गरज नाही. हा जो वक्र आहे हाच फिलिप्सचा वक्र आहे. ओके. फिलिप्स कर्व आहे. ओके. हा जो फिलिप्सचा वक्र आहे हाच वक्र की जो मूळचा फिलिप्सचा वक्र आहे, तोच फिलिप्सचा वक्र हा भाववाढ आणि महागाईच्या संदर्भातले दोघांमधले आंतरसंबंध दर्शवण्यासाठी वापरता येतो. तर समजा हा ए बिंदू आहे इथे या वक्रावरचा. आता या ए बिंदूपाशी एक विशिष्ट प्रकारची महागाई, अर्थव्यवस्थेमधली जी महागाई आहे, इन्फ्लेशन जी आहे, आपण प्राइस लेवल म्हणूया, ती समजा एक डेल्टा पी आहे किंवा P1 आहे. ओके. आणि त्यावेळेला अर्थव्यवस्थेमधली जी बेरोजगारी आहे, ओके, ती समजा U1 आहे. ओके. आता काही कारणानं अर्थव्यवस्थेमधली महागाई कमी झाली.
ओके, समजा ती P2 झाली. ओके, याला P2 म्हणूया आपण आणि याला P1 म्हणूया. ओके, इथे सुद्धा U2 म्हणूया आणि पुढे U1 म्हणूया. आता या P1 या महागाईपाशी जो बेरोजगाराचा दर आहे तो वाढलाय. तो आता हा U1 आहे आणि हा U2, सॉरी, हा U2 आहे. ओके, म्हणजे इथं कमी महागाईच्या दरापाशी जास्त बेरोजगारीचा दर आणि जास्त महागाईच्या दरापाशी कमी बेरोजगारीचा दर, अशा प्रकारचं हे रिलेशन फिलिप्सचा वक्र दाखवतो. ओके, आता त्यामुळे फिलिप्सचा वक्र असं लक्षात आणून देतो की ज्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये महागाईचा दर उच्च असेल त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी कमी असेल. ओके, आणि महागाईचा दर ज्यावेळेला कमी असेल त्यावेळेला बेरोजगारीचा दर जास्त असेल. ओके, आता हे कसं घडतं, तर हे घडत असताना ते वेतन दराच्या थ्रू घडतं आणि इतर माध्यमातून किंवा वेतन दराच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून सुद्धा घडत असतं. ज्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये समजावून घेऊया आपण हे कसं घडतं. ज्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये हा P2 सारखा उच्च महागाईचा दर असतो त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादन घटक आहेत, उत्पादन प्रक्रियेचे जे घटक आहेत, त्या उत्पादन प्रक्रियेच्या घटकांचं उत्पन्न सुद्धा जास्त असतं. ज्यावेळेला वस्तू आणि सेवांच्या किमती वेगाने वाढत असतात, या वस्तू आणि सेवांच्या किमती उच्च असतात, त्यावेळेला त्या वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी जे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन हे 4 उत्पादन घटक वापरले गेले, त्यांना मिळणारा जो मोबदला आहे, खंड, वेतन, व्याज आणि नफा, हा मोबदला सुद्धा उच्च राहतो. ओके, कारण किमती जास्त असल्या म्हटल्यावर वस्तूला किंमत जास्त मिळते, याचा अर्थ उद्योजकाला नफा देखील जास्त मिळतोय. त्याचबरोबर भूमीला खंड जास्त, याला भांडवलाला व्याज जास्त आणि कामगारांना वेतन जास्त किंवा लेबरला वेतन जास्त मिळतं. हे ऑब्व्हियस आहे किंवा हे घडतं, ऑटोमॅटिकली घडतं. आणि त्यामुळे उच्च वेतन दरापाशी लोकांचं उत्पन्न पण जास्त असतं. ओके, आणि उत्पन्न जास्त असल्यामुळे लोकांचा एकंदरीत वस्तू आणि सेवांची मागणी करण्याकडे जास्त कल असतो. ओके, आणि वस्तू आणि सेवांची मागणी जास्त करण्याकडे कल असल्यामुळे उद्योजक अधिकाधिक वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी प्रवृत्त होतात आणि त्यामुळे अधिकाधिक लोकांना रोजगारावर घेतात. आणि त्यामुळे रोजगारावर अधिकाधिक लोकांना घेतलं गेल्यामुळे बेरोजगारीचा दर कमी होतो. येतं लक्षात. आणि त्यामुळे काय होतं, ज्यावेळेला महागाईचा दर उच्च असतो त्यावेळेला बेरोजगारीचा दर कमी असतो. परंतु या उलट ज्यावेळेला महागाईचा दर कमी होतो, ओके, तो P2 वरून P1 असा होतो, त्यावेळेला काय होतं, या उत्पादन प्रक्रियेमधल्या सहभागी घटकांचा नफा पण कमी होतो. ओके, उत्पादन प्रक्रियेमधल्या सहभागी घटकांचा जो मोबदला आहे, खंड, वेतन, व्याज आणि नफा, तो कमी होतो. प्रामुख्याने उद्योजकांचा नफा कमी झाल्यामुळे, उद्योजकांमध्ये फारसा नफा मिळत नसल्यामुळे उद्योजक उत्पादन कमी करतात. ओके, आणि उद्योजक ज्यावेळेला उत्पादन कमी करतात त्यावेळेला आपोआपच काही लोकांना त्या याच्यामधून कमी केलं जातं, रोजगारामधून कमी केलं जातं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमधला बेरोजगारीचा दर वाढतो. आणि त्यामुळे ज्यावेळेला महागाईचा दर ज्यावेळेला कमी असतो त्यावेळेला बेरोजगारीचा दर उच्च असतो. ओके, त्यामुळे फिलिप्स वक्र आपल्याला असं सांगतो, हे या दोघांमध्ये जे निगेटिव्ह रिलेशन आहे, दोघांमध्ये जो हा विरोधाभास आहे, तो विरोधाभास दर्शवतो. यालाच इन्फ्लेशन अनएम्प्लॉयमेंट ट्रेड ऑफ असं म्हणतात, किंवा यालाच महागाई आणि बेरोजगारी यांच्यामधला विरोधाभास असं म्हणतात. ओके, आणि हा जो वक्र आपण काढतो या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी, या वक्राला फिलिप्सचा वक्र असं म्हणतात. ओके, आता फिलिप्सचा वक्र हे आजही, की जे इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट मधलं स्पष्टीकरण देणारा वक्र आहे, हा आजही एक पॉलिसी टूल आहे. ओके, धोरणात्मक स्वरूपाचं साधन आहे असं म्हणता येईल. पॉलिसी टूल आहे, धोरणात्मक स्वरूपाचं साधन का, म्हणजे सरकारच्या बाबतीत जर आपण विचार करायचा म्हटला, सरकारच्या पातळीवर जर आपण विचार करायचा म्हटला, तर सरकार या दोन्हीपैकी एकच एका वेळी कंट्रोल करू शकते. ओके, म्हणजे इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट ही समाजाच्या दृष्टिकोनातून विचार करा तर दोन्ही इव्हिलच आहेत, दोन्ही चुकीचीच आहेत. भाववाढ सुद्धा होणं समाजाला घातकच असतं, त्यामुळे सरकारच्या दृष्टिकोनातून भाववाढ नियंत्रण करणं ही सरकारची प्रायोरिटी असते. आणि अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगारी मधला वाढता दर ही सुद्धा सरकारच्या दृष्टिकोनातून इव्हिलच आहे, किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून तो सुद्धा एक दोष आहे किंवा चुकीची गोष्ट आहे. ओके, त्यामुळे वाढता महागाईचा दर आणि वाढता बेरोजगारीचा दर ह्या दोन्ही चुकीच्या गोष्टी होतात, या चुकीच्या गोष्टी आहेत. आणि या दोन्ही गोष्टी चुकीच्या असल्यामुळे समाजाच्या दृष्टिकोनातून त्या नियंत्रित करणं ही सरकारची जबाबदारी राहते. परंतु आता इथे प्रॉब्लेम असा निर्माण होतो की फिलिप्स वक्र असं म्हणतो की इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट
महागाई आणि बेरोजगारी या दोघांमध्ये ट्रेड ऑफ असल्यामुळे यातलं म्हणजे फिलिप सावरकर असं सांगतोय आपल्याला की यातलं एक काहीतरी सरकार एका वेळी कंट्रोल करू शकतं. ओके, म्हणजे जर महागाईचा दर कमी करायचा असेल, महागाई समाजाला महागाई जर असह्य होत असेल, महागाई नको असं वाटत असेल, तर फिलिप सावरकर ज्याप्रमाणे एक्सप्लेनेशन देतोय, स्पष्टीकरण देतोय, त्याप्रमाणे महागाई नियंत्रित करायची असेल तर समाजाला उच्च बेरोजगारीचा दर सहन केला पाहिजे. समाजाने अधिकाधिक बेरोजगारी सहन केली पाहिजे. या उलट जर बेरोजगारी उच्च व्हायला नको असेल की रोजगार संधी वाढायला हव्या असतील, बेरोजगारीचा दर जर कमी करायचा असेल तर समाजाला उच्च महागाईचा दर सहन करायला हवा. म्हणजे यातलं कुठलं फिलिप सावरकर असं सांगतो की यातलं दोपैकी कोणतं तरी एक व्हेरिएबल एका वेळी कंट्रोल करता येतं. आणि ज्याला एक व्हेरिएबल दोन्ही एकाच वेळी कंट्रोल होत नाहीत म्हणून त्याच्यामध्ये ट्रेड ऑफ असं म्हटलंय. ओके, सरकार दोन्ही एका वेळी कंट्रोल करू शकत नाही, यापैकी एकच काहीतरी कंट्रोल होईल. जर महागाईचा दर नियंत्रित करायचा म्हटला तर अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी वाढणार आहे. परंतु बेरोजगार दर जर कमी करायचा म्हटला, बेरोजगारीचा दर जर डावीकडे घ्यायचा म्हटला वक्रावर, कमी करायचा म्हटला तर समाजाला उच्च महागाईच्या दराला सामोरं जावं लागेल. ओके, अशा प्रकारे भाववाढ आणि महागाई यांच्यामधला हा संबंध फिलिप सावरकर दाखवतो. काही अर्थशास्त्रज्ञांना हा फिलिप सावरकरांमधला हा जो संबंध आहे, हा संबंध दीर्घकाळामध्ये अनुभवास आला नाही आणि त्यामुळे दीर्घकाळामध्ये या दोन्ही चरांमधला जो संबंध जो आता आपण बघितला तशा प्रकारचा संबंध न आढळता त्यांना असं आढळून आलं की हा फिलिप सावरकर दीर्घकाळामध्ये प्रत्यक्षात अशा प्रकारे काम करत नाही. तर महागाईचा दर दीर्घकाळामध्ये वेगाने वाढत राहतो आणि अनएम्प्लॉयमेंटचा दर एका विशिष्ट ठिकाणी स्थिर राहतो. ओके, त्यामुळे ह्या फिलिप सावरकराचं स्पष्टीकरण अल्पकालीन फिलिप सावरकर आणि दीर्घकालीन फिलिप सावरकर असं केलं गेलं. ओके, अल्पकालीन फिलिप सावरकर आता आपण जे स्पष्टीकरण बघितलं फिलिप सावरकराचं, ते अल्पकालीन फिलिप सावरकर आहे, शॉर्ट रन फिलिप कर्व आहे. ओके, पुन्हा एखाद्या लेक्चरमध्ये आपण लॉंग रन फिलिप सावरकर कसा असतो की जो जी वेगळी बाजू म्हणून मांडला गेलाय, दीर्घकाळामधला फिलिप सावरकर आहे की जो प्रत्यक्षात दोघांमध्ये ट्रेड ऑफ असं दाखवत नाही, तो कसा असतो हे आपण पुढच्या एखाद्या लेक्चरला समजावून घेऊ.